हाय हाय यू ऑल. नमस्कार 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 नमस्कार. येस, काय झालं? आकडा बघ. अच्छा बर, ओके. 1783. धन्यवाद सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आम्हाला भेटण्यासाठी आलात त्याबद्दल. आणि आम्ही तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न विचारायला आलोय की ट्रेलर फिल्मचा पाहिलात की नाही, आणि जर का बघितला नसेल तर आत्ताच्या आत्ता युट्यूबवर जाऊन फुलवंतीचा ट्रेलर पहा आणि आपला अभिप्राय कळवा. आम्ही खूप उत्सुक आहोत जाणून घेण्याकरता की तुम्हाला ट्रेलर कसा वाटला. आणि 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. सो शास्त्री बुवा आणि फुलवंती, किंवा फुलवंती आणि शास्त्री बुवा यांचं भांडण, यांचं द्वंद्व, यांचं युद्ध, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि शेवटी कोणाचं पारडं जड ठरेल याबद्दल उत्सुकता वाटते की नाही हे विचारायचं होतं. कला आणि बुद्धिमत्ता यांचं एक भांडण आहे, आमच्या दोघांमध्ये एक टशन आहे, पैज आहे, आव्हान आहे. तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर कळेलच. आणि भव्य दिव्य असा सिनेमा आहे, पेशवेकालीन आहे. नृत्य, संगीत, दमदार कथा, दमदार संवाद प्रवीण तरडेंचे, स्नेहलताईचं दिग्दर्शन, महेश लिमये यांनी छायाचित्रण केलेलं आहे. अशी सगळ्याच बाजूंनी एक तगडी टीम आम्ही गोळा केलेली आहे. तर मंडळी, ट्रेलर बघा आणि 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा. फर्स्ट वीकमध्ये, इनफॅक्ट फर्स्ट डेला फिल्म बघणं किती महत्वाचं असतं हे मला विचार आता मला कळतंय. सो लवकरात लवकर पहिल्या 1-2 दिवसामध्ये चित्रपट बघा. 12 तारखेला सुट्टी आहे, दसरा आहे, त्याचा पण तुम्ही चांगला सदुपयोग करून घ्या. गुड क्वेश्चन्स ना. येस, तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. काही नाही, सॅमी म्हणतोय की ट्रेलर खूप छान आहे. आरती म्हणते लॉट्स ऑफ विशेस टू दिस फ्रेश जोडी. ओके. नवनीत म्हणतोय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आवडतोय जनरली ट्रेलर लोकांना. बिग फॅन प्राजक्ता. वा 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 वा, अप्रतिम. मी पण खूप मोठा फॅन आहे प्राजक्ताचा. अरे खरं आहे पण हे. आणि आज प्राजक्ता आता कोणीतरी एकाने विचारले की कुठे आहात, तर आम्ही पुण्यामध्ये आलो होतो आज प्रमोशन करण्याकरता. आणि प्राजक्ता मॅडम ज्या आहेत आमच्या, ज्या फुलवंतीबाई, त्या सकाळच्या एका कार्यक्रमामध्ये गेल्या होत्या, एका युथ फेस्टिवलमध्ये. आणि तिथे त्यांना अशी छान छान फुलं तरुण मुलांनी दिलेली आहेत, जी तुम्हाला माहित नाही पण कागदी आहेत खरं तर. सो ज्याचा सुगंध, हो ह्याच्यावर परफ्यूम मारून दिलंय, अत्तर मारलं, ह्याच्यावर अत्तर मारून दिलंय. ओ लवली. येस, काश्मीर. प्रमोशनला संभाजीनगर आणि पुण्यात आलोय, मुंबईमध्ये ठाण्याच्या दांडिया इव्हेंट्सना मी ठाण्यामध्ये जाणार आहे. वर्तकनगर, त्यानंतर ऐरोली, नाव आठवत नाही मला आणखी एका ठिकाणाचं, पण ठाण्यामध्ये 2-4 ठिकाणी जिकडे होर्डिंग्स लागलेले पण असतील. आणि अपेक्षा ही आहे की शनिवार रविवार किंवा त्याच्या पुढे सुद्धा ज्या थिएटर्समध्ये पुण्या मुंबईकडे एस्पेशली, आणि अजून गावांमध्ये पण, इतर गावांमध्ये आणि शहरांमध्ये पण, जिथे जिथे थिएटरला गर्दी असेल आणि तुम्ही जाऊन चित्रपट बघत असाल, तिथेही आम्ही सरप्राईज थिएटर व्हिजिट्स देऊ इच्छितो. त्यामुळे जाऊन थिएटरला बघा. जर का असं लक्षात आलं की लोक जात आहेत थिएटरला बघायला खूप प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात, तर आम्ही जरूर तिकडे तुम्हाला भेट देण्याकरता येऊ, तुमच्याशी गप्पा मारण्याकरता येऊ. मी सांगते ना आत्ताच, 11 तारखेला संध्याकाळी आम्ही सिटी प्राईड कोथरूडला असणार आहोत. 13 तारखेला अभिरुची सिटी प्राईड, त्यानंतर सातारा रोड सिटी प्राईड ला असणार आहोत. कोथरूड सिटी प्राईडला पण असणार आहोत. त्यानंतर सोमवार, तुम्ही तुमची डायरी काढून हे सगळं नोट करताय ना, कारण मला हे काही पाठ होणं शक्य नाहीये आणि तुमचीही तशीच अवस्था असणार आहे ऐकताना. तर आयदर हा लाईव्ह रेकॉर्ड करा, मग तुम्हाला आठवेल की बाई काय काय बोलल्या ते, नाहीतर एक डायरी घेऊन बसा, कारण बाईंचे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला नोट करून घेता येतील. म्हणजे संभाजीनगरला कधी येणार विचारतायत, तर मी संभाजीनगरला 7 तारखेला येते. कुठल्या तरी कॉलेजला पण येते आणि त्यानंतर रेडिओ इंटरव्ह्यूज पण करणार आहे आणि पब्लिकेशन्सना पण भेट देणार आहे 7 तारखेला. सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे 14 आणि 15 तारखेला कोल्हापूर, सातारा, इचलकरंजीला असणार आहे थिएटर व्हिजिटसाठी. सो या. फुलवंती साकारताना काय काय चॅलेंजेस आले तुला? फुलवंती साकारताना कमी चॅलेंजेस आले, फुलवंती बनवताना खूप चॅलेंजेस आले. कारण बिग बजेट सिनेमा आहे आणि फायनान्स हा मोठा भाग होता चित्रपटाचा. त्यासाठी मला फार कष्ट उपसावे लागले. एक लहान मुलगी येऊन म्हणते मला करोड रुपये द्या, इथे सगळ्यांची बत्ती गुल व्हायची ना. तर या, दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट.
पण झालं, जमलंय आणि फायनली अप्रतिम जमलं. पण तुला छान केलं तिने. आणि दादा नाशिकला आहे, पण आता नाशिकला आपण जाणार आहोत की नाही जाणार आहोत फुलवंतीबाई? तुम्हाला सुट्टी मिळाली तर जाणार आहोत. माझ्यावरती ढकलतीये एक दिवस सुट्टीचा चक्क माझ्यावरती ढकलतीये. जर खरंच जमल्यास नाशिकला मला तर यायचंय. या मलाही यायचंय है ना. सी सातारा सिटी प्राईडला पण येणार आहोत. सी मी तुम्हाला सांगते 13 तारखेला मी पुण्यात आहे. 13 तारखेला आम्ही पुण्यात आहोत. हो नाही 13 नाहीये मी, नाही 13 मी 13-14 नाहीये मी आहे. सासरवाडी अमरावतीला पण या असं म्हणतायत. हो जाणार आहे मी रिलॅक्स करायला तिकडे. चिल मारायला. प्राजक्ताजी प्लीज मला डीएम करा, मला तुमच्याशी बोलायचंय. ओ हो हो प्राजक्ताजी मला डीएम नाही करत. मला त्यांच्याशी किती बोलायची इच्छा असते, त्यांनी आजपर्यंत कधी मला डीएम नाही केला. आणि तुम्ही तुझ्याकडे नंबर आहे माझा, बरोबर असे बोलू शकतो. एनी गुड क्वेश्चन्स? येस. तुम्हाला चित्रपटाविषयी कसा वाटला ट्रेलर सांगा, आणि काय जाणून घेण्याची इच्छा असेल तर आम्ही उत्सुक उत्तर द्यायला. फुलवंतीनी घातलेल्या साड्या शालू खूपच सुंदर आहेत, त्यामुळे ती खूप उठून दिसते. सेट लोकेशन खूप रिच वाटतं. वा थँक्यू. भन्सालींच्या सेट सारखं खूप प्रेम. टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुर्के नील तुर्केने सांगितलेलं. थँक्यू. येस खरंच सेट्सवर खूप मोठा खर्च केलाय आम्ही. बिग बजेट सिनेमा म्हणूनच आहे, पेशवेकालीन आहे. तर या तुम्हाला जे ग्रँड विज्युअल्स दिसत आहेत त्याच्यावर खूप मेहनत झालेली आहे, आणि मराठीतला आतापर्यंतचा सर्वात भव्य चित्रपट असेल असं आम्हाला वाटतं. तुम्ही बघून तुम्हीच हे सांगणार आहात. एथिस्ट अक्षय म्हणतोय मॅम यू आर सो ब्युटिफुल अँड सर तुमची पर्सनॅलिटी एकदमच बाप. बर थँक्यू. शेवटची 15 मिनिटं हा आत्मा आहे चित्रपटाचा, आणि त्याविषयी मी काहीच बोलणार नाही. मला सांगायला आवडलं असतं सॅड एंडिंग आहे का हॅपी, पण मी बाईंच्या शब्दाच्या बाहेर नाही. मी बाईंच्या शब्दाबाहेर नाही, सो मला गप्प बसावं लागणार. पण तीच तर गंमत आहे ना चित्रपटाची. का यायचंय? ट्रेलरमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत, काहीतरी राखून ठेवलंय चित्रपटासाठी, आणि तेच सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. ऑफकोर्स आय थिंक फुलवंती या चित्रपटाचा मध्यांतर आणि त्याचा क्लायमॅक्स हा अप्रतिम झालेला आहे. माझा वैयक्तिक जर का अनुभव मी सांगायचा तर माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांमधला सगळ्यात अप्रतिम आणि मला आवडलेला असा इंटरव्हल पॉइंट कुठला असला तर तो फुलवंतीचा आहे. त्यामुळे लेट्स सी, सगळ्यांचं तेच मत आहे की नाही. बैंगलोर में रिलीज करो. बर डेफिनेटली विल ट्राय आवर बेस्ट. हिट है, मस्त है. तुमच्या महाराज दिसतात असं म्हणतायत डीप डिक्शनरी. तुमच्याकडे अच्छा डीप डिक्शनरी. ओके थँक्यू, धन्यवाद. जास्त पॉवरफुल होता. ओके बरं. मंडळाच्या देवीचा चेहरा तुमच्यासारखा केलाय मी मूर्तिकार. ओ दॅट्स सो क्यूट. काय नाव? मॉर्निंग स्टार. पण ही कॉम्प्लिमेंट माझ्या आई वडिलांना आहे ना, कारण माझा चेहरा माझे काय आहे ते त्यांची देणगी आहे. पण या थँक्स अ लॉट. दॅट्स सो क्यूट. That's so cute. That's fantastic. Okay. है ना? Yeah. हा अजून लुकिंग फॉरवर्ड टू द फिल्म. येस. कसा अनुभव होता ॲज निर्माता? येस खूप स्ट्रगल होता पण शिकायला मिळालं. अथपासून इथपर्यंत गोष्टी फार जवळून अनुभवता आल्या, पाहता आल्या. हातात सूत्र होती याचा आनंद होता, पण जबाबदारी होती त्याचं दडपण पण होतं. आहे रॅदर अजूनही आहे. रिलीज नंतरही असणारच आहे. म्हणूनच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की निर्माती म्हणून मला आता जाणवतंय की फायनान्स किती महत्त्वाचं आहे, आणि म्हणून पहिल्या आठवड्यात सगळ्यांनी चित्रपट पाहणं किती महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट फर्स्ट 2-3 days आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर सगळ्यांना विनंती, मराठी रसिक प्रेक्षक हो, मराठी सिनेमा बघण्याला प्राधान्य द्या. हा चित्रपट स्पेशली टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघण्याचा नाही आहे. हा चित्रपट गृहात जाऊनच बघा, आणि आत्ताच पैसे बाजूला काढून ठेवा आणि जुळवणी करून ठेवा. OTT वर कधी नाही आणणार आहे लवकर. अजिबात वाट बघू नका. मला लवकर OTT वर आणायचाच नाहीये, कारण हा चित्रपट OTT वर बघण्याचा नाहीये. जसं बाहुबली माझं ठरलं होतं की बॉस येतो मतलब 70 mm पे ही देखना है, तसा हा चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट गृहात जाऊन बघा. आणि
व्हिज्युअल्स असेल म्हणून पण म्हणते आणि फायनान्स इन्व्हॉल्व आहे म्हणून पण म्हणते. ऑफकोर्स. आणि पहिल्या काही दिवसातच प्राधान्य देऊन बघा. जर का बघणारच असाल चित्रपटगृहात जाऊन तर पहिले काही दिवस फार महत्वाचे असतात, कारण जे शोज लिमिटेड मिळतात पहिल्या काही दिवसांमध्ये त्यात जज केलं जातं की चित्रपटाचे शोज वाढवायचे की नाही. तर ते शोज जर का भरले तर त्यावरती मग शोजची वाढ होते अजून. सो ते एका निर्मात्याकरता फार महत्वाचं असतं. कलाकाराकरताही महत्वाचं असतं, पण निर्मात्याकरता खूप जास्त महत्वाचं असतं. थिएटरमध्ये फरसाण घेऊन जायला परवानगी नसणार आहे का? आहे 100% घेऊन जाऊ शकता. फोटो महर्षी माझी आई माहितीये ना, माझी आई पर्समध्ये डबा लपवून त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी खाण्यापिण्याचे आयटम घेऊन जाते थिएटरमध्ये. सो तसं तुम्ही फरसाण घेऊन जाऊ शकता. सर माझी कमेंट वाचा असं म्हणतोय तुषार. तुझी कमेंट कुठे तुषार? वा वा, थँक्यू प्रतीक्षा सकपाळ, कौतुक करते मुलगी माझं. येस, थँक्यू. खूप कौतुकाचे खूप मेसेजेस आहेत जे आम्ही ऍक्च्युली स्किप करतोय. ब्युटिफुल कपल असंही म्हणणं आहे कोणाचं, धोनी फॅनचं. थँक्स अ लॉट. पण आम्ही सतत भांडणार आहोत एकमेकांशी. द ब्युटिफुल कपल सतत भांडणार आहे एकमेकांशी. भांडतो आहोत. इंटरव्ह्यूज बघा. ओके, अजून काही? ओनली फॉर प्राजक्ता आय विल सी द मूवी मिस्टर विजू. वाव. बर. रोहन, मला खूप आवडतो डान्स तुझा. ओके, थँक्स अ लॉट. ऑलराऊंडर अमोल, आय एम ट्राईंग माय हार्ड. माझी मावशी आहे. हाय माधवी. हाय मासा. ती अबुधाबीला असते. अच्छा, हो लवली. अबुधाबीच ना ग? हा, तिकडून ती ऑनलाईन आहे. हाय. वी विल मिस यू. काश्मीर इज व्हेरी काम पर्सन. अक्षय, यू शुड मीट मी. प्राजक्ता सारख्या व्यक्ती बरोबर जर का डील करायचं असेल तर तुम्हाला खूप काम राहावं लागतं. माझ्या काम राहण्यामागे, माझ्या शांत राहण्यामागे, माझ्या काम राहण्यामागे मला खूप काम आहेत. हास्य जत्रा इफेक्ट आहे हा, पण एनिवे. पण माझ्या शांत राहण्यामागे ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. यांच्यामुळे मी शांत असतो. हे शांत करतात मला. दॅट्स अ गुड थिंग. पॉझिटिव्हली घेतोय आम्ही. हो, ऑफकोर्स मी पॉझिटिव्हली. तुला असं का वाटतं मी तुझ्याबद्दल सगळं असं सार्कॅस्टिक किंवा निगेटिव्ह बोलतोय असं तुला का वाटतं? नाही, असं नाही वाटत. कागज के फूल मॅडम. अत्तर लावून दिलेलं आहे मुलांनी कागज के फूल. पद्मजा, थँक्स अ लॉट. मदन मंजरी वॉज टू गुड. या, थँक्यू. पण मी नाही सोडलं फुलवंतीसाठी फरसाण इट्स कॉन्स्टंट. ते आहे अजून बॅग मध्ये. मला अजून नाही मिळालंय. 1 वर्ष झालं एकत्र काम करतो, तिने मला फरसाण दिलेलं नाहीये. अजून मागितलंच नाही सेट माझ्याकडे. वरती द्यायचं असतं. मी शेजारच्या व्हॅन मध्ये बसायचो तुझ्या. बाई, आजपर्यंत मला फरसाण नाही दिलं. मला फार्म हाऊस आहे तिचं कर्जतला. कर्जतमध्ये शूटिंग करत होतो. मला फार्म हाऊस वरती एकदाही बोलवलं नाही जेवण कर वगैरे वगैरे. मला खूप वाईट वागणूक. तारीख हवी आहे. तारीख नोट डाऊन करणार आहे मी. आणि नंतर मला कळलं की ते फार्म हाऊस काय ग, काय प्राजक्ता कुंज. म्हणजे तू हे करतेस ना ते रेंट आउट. हा, ती भाड्याने देते. आणि मग मला कळलं की मला का नाही बोलवते, कारण मग त्या दिवशीचं भाडं हे होईल ना, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. माझ्याकडनं तर भाडं मागू नाही शकणार ती. मी भाडं देऊन येईन. येणार मी. सक्सेस पार्टी आपण प्राजक्ता कुंजला करूया आणि तिथून लाईव्ह करूया, प्रॉमिस. धोनी फॅन म्हणतात काश्मीर भाऊ ओरिजिनल विनर खतरो के खिलाडी तू आहेस. धन्यवाद. थँक्यू. अजून वेट मॅनेजमेंटसाठी काय अष्टांग योग आणि खाण्यावर कंट्रोल आणि वेळा पाळल्या. तेव्हा पाळल्या, आता पाळल्या जात नाहीयेत, परंतु येस, वजन. आणि इतकी नाचले चित्रपटात की ऍक्च्युली शेड्यूलमध्ये माझं 1.5 किलो 2 किलो वजन कमी झालं माहितीये ना. मी डे 1ला माझे गाल दिसत आहेत आणि डे 7ला माझे खप्पड झालेत गाल. लास्ट डेला शूटिंगच्या. तुला असं वाटत असेल, आम्हाला छान वाटत होतीस तू थ्रू आउट. गालांमध्ये पण गालांमध्ये खूप डिफरन्स आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पण सांगतेय की फुलवंती गाणं जे आहे ना त्याच्यामध्ये गाल आहेत आणि आपला जो पालखीचा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये गाल नाही आहेत, गायब आहेत. कहा गए. हा, इतकं वजन कमी झालं. मला ते आठवत नाही, कारण आपण तो पहाटे 3 वाजता केला होता तो डे वाला, पालखीवाला. अच्छा, तेव्हा तू खूप लांब होतीस. आम्ही खूप लांब होते तेव्हा. मी तुझ्यापासून खूप लांब होते. आता मी जवळ आले. ओके.
आय एम हॅपी अबाउट इट. मध्ये काही चालू असतं. अभिनेत्री म्हणून प्राजक्ता उत्कृष्ट आहे, तिचा निर्माता म्हणून दुसऱ्याला सांगते की चांगला असेल. थँक्यू सुमित, थँक्स अ लॉट. ओके, कोरिओग्राफी खूप मस्त होती. थँक्यू शर्वाणी, थँक्स अ लॉट. अजून अरे बापरे, तू एक कमेंट सांगितलेली मी आत्ता वाचली. हाय अक्षय बर्दापूरकरजी पण लाईव्ह मध्ये आलेले आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. प्लॅनेट मराठीचे सर्व हाय दादा, प्रीमियरला ये नक्की. इथून इन्व्हिटेशन देते मी, पाठवेन व्हॉट्सअपवर. या देऊळ बंद कधी? फुलवंती तर बघणारच आहोत, पण देऊळ बंद कधी असं विचार. वसईला पण येण्याचे चान्सेस आहेत. येस सिद्धार्थ, आम्ही वसईला पण येण्याचे चान्सेस आहेत, ठरलेलं नाहीये. फाईन आर्ट क्रू, तुमची कमेंट मला सापडत नाहीये, फक्त कमेंट वाचा एवढंच कळतंय. व्हॉट इज युअर रोल इन दिस मूवी? ओके, तर फुलवंती चित्रपटामध्ये मी फुलवंतीची भूमिका साकारते, जी की एक प्रसिद्ध नृत्यांगना आहे, जी पेशव्यांच्या दरबारी नर्तनासाठी येते आणि तिथे तिची भेट होते शास्त्री बुवांशी. आणि ऍक्च्युली दरबारात भेटणे आधीच त्यांची भेट होते बाहेर रस्त्यावर, आणि तिथेच त्यांच्यात ठिणगी पडते. आणि दरबारामध्ये तर युद्ध पेटतं, पैज लागते, आव्हान दिलं जातं, आणि कोणाचं तरी एकाचं आयुष्य बर्बाद होणार आहे या लेवलचं आव्हान असतं. तरीही ते दोघं स्वीकारतात. आणि मग पुढे काय होतं, कला आणि विद्वत्तेच्या या भांडणामध्ये कोण जिंकतं कोण हरतं, हे फार औत्सुक्याचं ठरणार आहे बघणं. आणि त्या पल्याड जाऊन सुद्धा एका माणसाच्या स्वभावाविषयी, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाविषयी फिल्म बोलते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना अपील होईल असा तो थॉट आहे. एक युनिव्हर्सल इमोशन आहे, हा इमोशनल ड्रामा आहे आणि इंटरेस्टिंग कथा आहे. मी प्रेमात आहे या कथेच्या. हा, तर माझी भूमिका फुलवंतीची आहे आणि बुवांची भूमिका शास्त्री बुवांची. अप्रतिम. आय गेस आपण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. सो मित्रांनो, खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. सगळ्यांची नावं आणि सगळ्यांचा उल्लेख आम्ही नाही करू शकलो. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण हा त्याचं काय लाईव्ह काय ओ येस. हा, तर मॅनेजर सांगते गुड शीज. काय आम्ही कालच ट्रेलर लॉन्चला प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज मध्ये फुलवंती कलेक्शन लॉन्च केलेलं आहे आणि वेबसाईट लाईव्ह झालेली आहे. त्यासाठी उद्या मी येईनच लाईव्ह सकाळी 11 वाजता. पण तुम्हाला सांगून ठेवते की वेबसाईटवर जा, जी की वेबसाईट आहे www.prajaktaraj.in. जसं सोनसळा आहे, म्हाळसा आहे, तुळजा आहे, त्याचप्रमाणे आता फुलवंती सुद्धा एक नवीन कलेक्शन, एक स्ट्रीम आहे. आणि अप्रतिम असे दागिने आहेत. मी आत्ताही तेच परिधान केलेले आहेत. माझं हे फेवरेट होत चाललंय बाय द वे. हत्ती तोडे, या सो एलिगंट अँड ब्युटिफुल आणि असे डिसेंट. सांगायचा मुद्दा काय, फुलवंती कलेक्शन आलेलं आहे, prajaktaraj.in वर जाऊन बघा. अप्रतिम. आणि 11 ऑक्टोबरला नक्की फुलवंती हा सिनेमाही थिएटरमध्ये जाऊन पहा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा. सोशल मीडियावर, प्राजक्ताच्या हँडलवर असो, माझ्या हँडलवर असो, पोस्टच्या खाली तुम्हाला सिनेमा कसा वाटला, त्यात काय आवडलं, काही जर का खटकलं असलं तर त्याच्याबद्दलही फीडबॅक आम्हाला द्या. आम्हाला आवडेल ऐकायला. आम्ही सगळ्या कमेंट्स आणि संपूर्ण फीडबॅक आम्ही वाचतो. सो प्लीज बघा आणि अभिप्राय कळवा. खूप छान ट्रेलर आहे असं बरेच जण म्हणालेले, तरी देखील मी पुन्हा एकदा सांगते, ज्यांनी ट्रेलर बघितलेला नाहीये आत्ता जा युट्यूबवर आणि लगेचच ट्रेलर बघा. आणि 11 ऑक्टोबर डेट सेव्ह करून ठेवा. फर्स्ट डे फर्स्ट शो प्लीज बघा. त्या दिवशी नाही जमलं, दुसऱ्या दिवशी दसरा आहे, सुट्टी आहे, त्या दिवशी बघा. त्या दिवशी नाही जमलं, लगेचच संडे आहे, सुट्टी आहे, तेव्हा तर बघाच. पण या 3 दिवसांमध्ये जरूर चित्रपट बघा. फार गरज आहे मराठी इंडस्ट्रीच्या प्रोड्युसर्सना. आणि हा बिग बजेट सिनेमा आहे, त्यामुळे फायनान्सची गणितं फार मोठी आहेत. त्यामुळे येस, सगळ्यांना विनंती, मराठी चित्रपट बघण्याला प्राधान्य द्या. हा चित्रपट स्क्रीनवर, छोट्या स्क्रीनवर, मोबाईलवर बघण्याचा नाहीये, चित्रपटगृहात जाऊन बघा. फुलवंती 11 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित. धन्यवाद. सिंक में बोला सर हमने. ट्यूनिंग देखो. आज